तिसरी चढाई ठुवा डायरेक्ट 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण, परंतु इथे संभवतः सुपर रेड होऊ शकेल. सुपर रेड श्री महालक्ष्मी जळगाव संघाची वीक टॅकल पाहायला मिळालं राईट कॉर्नर कडून. त्याच्यानंतर वेगाने मिडलाईनच्या दिशेने वाटचाल करत असताना 2 खेळाडूंना स्पर्श केलेला होता. सुपर रेड कैलास शिगवणनी ह्याच्या अगोदर सुपर रेड केली होती आणि त्याच्यानंतर जळगाव संघाची देखील सुपर रेड होते. यावेळेला जर्सी नंबर 5 ने दावा ठोकलाय. मधल्या फळीतला जो डिफेंडर्स होता त्याला हलकासा स्पर्श करत एका गुणाची कमाई केली. 11 पॉइंट वरती आपण पाहतोय. अर्थातच केळशी संघ तर 12 पॉइंट वरती इथे चालगावचा संघ आहे. म्हणजे एका गुणाची आघाडी आता चालगाव टीम कडे आले. 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. 1 मॅन आर्मी. पहाड़ों से जो टकराए उसे तूफान कहते हैं, तूफान से जो टकराए उसे युवा कहते हैं. युवा खेळाडूंचा समावेश असणारे हे दोन्ही संघ, एकीकडे चालगाव तर दुसरीकडे केळशी संघ आहे. दोन्ही प्रांगणामध्ये जर बघितलं तर निळं वादळ आपल्याला पाहायला मिळतंय. हा निळा समुद्र आहे इथे मैदानामध्ये. दरम्यान चांगकुली सज्ज होतोय. याच्या अगोदरच्या चढाईमध्ये चांगकुलीला सुरेख टॅकल केलं होतं ते जळगाव संघाच्या डिफेंडर्सने. फुटवरचा सुरेख वापर केला जातोय. प्रतिभावान असा खेळाडू आहे तो चांगकुली. माघारी परत सुरक्षितरित्या, अर्थात गुणाची तर कमाई झालेली नाहीये, कोणताही धोका संभवलेला नाहीये चांगकुलीला. आणि त्याच्यानंतर एक अनुभवी असा खेळाडू जळगाव संघाचा चढाई मार्क वरती आहे. जर्सी नंबर 4. यावेळेला डाव्या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी जॅक सारखा एक सर्वोत्तम डिफेंडर्स आहे, कैलास शिगवण सारखा जो स्टार खेळाडू ऑफकोट आहे बॅकलाईनच्या पाठीमागे आहे, त्याला रिव्हायवल करण्यासाठी इथं प्रयत्नांची पराकाष्ठा करणं फार गरजेचं आहे. दरम्यान सेफ चढाई, सुरक्षित चढाई आणि त्यानंतर बॅक टू बॅक पुन्हा एकदा जर्सी नंबर 5. नुकताच त्याने एक टच पॉइंट देखील घेतलेला होता. या खेळाडूचा कॉन्फिडन्स देखील दुणावलेला आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करतोय. एक हात उंचावत मधल्या फळीतला जो खेळाडू आहे त्याला टिपण्याचा जरूर प्रयत्न जर्सी नंबर 5 च्या माध्यमातून केला जाऊ शकतो. केळशी म्हटलं की खऱ्या अर्थानं कबड्डीची पंढरी म्हणून देखील ओळखली जाते. याच केळशी गावातून शैलेश सावंत सारखं एक उत्तुंग शानदार डिफेन्स होता इथे केळशी संघाकडून. चांगकुलीची मिठी आहे, त्याच्यातून बाहेर पडणं सोपं नाहीये. चांगकुली का जोड आहे, मजबूती का दूसरा नाम चांगकुली आहे. जर्सी नंबर 5. या खेळाडूने या संपूर्ण मॅच मध्ये सातत्यानं सुरेख अशी चढाई पार पडलेली आहे. 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एकदा 1 मॅन आर्मी. यावेळेला संभवतः शानदार डिफेन्स होईल का? आता ट्रेडर सेफ आहे की डिफेंडर सेफ आहे? बोथ पॉइंट दोन्ही टीमच्या खात्यात सिंगल पॉइंट आहे. सर्वोत्तम असा जो डिफेंडर्स होता लेफ्ट कॉर्नरचा, स्वतःवरती संयम ठेवू शकलेला नाहीये. लॉबीच्या बाहेर जातोय, पंचाने त्याला बॅकलाईनच्या पाठीमध्ये पाठवलंय. तर दुसरीकडे चढाईपट्टू देखील बॅकलाईनच्या पाठीमागे आहेत. दोन्ही टीमच्या खात्यामध्ये सिंगल पॉइंट 13 पॉइंट असे दोन्ही संघ बरोबरीत दाखल झालेत. राजा सज्ज आहे. चला या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानामध्ये ज्या ठिकाणी राजासारखा सर्वोत्तम खेळाडू आहे तो चढाई मार्क वरती आहे. अर्थातच पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहतोय. अतिशय महत्वपूर्ण अशी लढत दोन्ही टीमच्या दृष्टीने आहे. हार कर जीतने वालों को बाजीगर कहते, हरा कर जीतने वालों को सिकंदर. जर तुम्हाला सिकंदर बनायचं असेल तर सामना जिंकणं फार गरजेचं आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याचं स्वप्न प्रत्येक टीमने पाहिलंय, परंतु स्वप्न त्यांचीच पूर्ण होतात जे प्रचंड मेहनत करतात. कोणत्याही संकटाशिवाय मिळालेले यश हा विजय असतो, परंतु असंख्य संकटांवरती मात करून मिळवलेला विजय हा इतिहास असतो. हा तुम्हाला इतिहास लिहायचा असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. यावेळेला आपण पाहतोय कैलास सारखा एक सर्वोत्तम खेळाडू चढाई मार्क वरती आहे. पहिल्या आजच्या खेळामध्ये कैलासचं देखील खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन राहिलंय. एक सुपर रेड कैलास शिगवणच्या माध्यमातून आपण सर्वांनी आजमावलेली होती आणि त्याचमुळे 13 पॉइंट वरती केळशी संघाने बदल मारले. तर 14 पॉइंट वरती श्री महालक्ष्मी जळगावचा संघ आहे. राजा पुन्हा एकदा सज्ज होता. बॅक टू बॅक राजाला चढाई मार्क वरती पाहतोय. 5 खेळाडूंचा डिफेन्स, 2 खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे, बोनस लाईन ऑफ असल्यामुळे राजा मात्र सुरक्षित चढाई करतोय. संयमी अशी खेळी पाहायला मिळाली. कदाचित चांगकुली चढाई मार्क वरती. चांगकुली छोट्या सनीचा खेळाडू, प्रचंड ताकद या खेळाडूकडे आपल्याला पाहायला भेटते. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये तो आक्रमण सजवतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये चांगकुलीला आपण पाहतोय. त्याच्यानंतर राईट कॉर्नरला ज्या ठिकाणी युवा डिफेंडर्स आहे त्याच्या दिशेने आक्रमण, परंतु इथे मधल्या फळीतला डिफेंडर्स कमाल करतोय.
चांगकुलीच्या विरोधामध्ये डबल डाय होल्ड सपोर्ट ऑन द डिफेंडरचा अंतिम धन्यवाद। या ठिकाणी मित्रांनो आपण जाऊया पुन्हा एकदा व्यासपीठाकडे। त्या ठिकाणी मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करूया, कारण या संपूर्ण स्पर्धेसाठी जी प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची जी ट्रॉफी आपण पाहतोय, अर्थातच कैलासवासी गणपत खांबे यांच्या स्मरणार्थ उदय गणपत खांबे यांच्याकडून या ट्रॉफीज आपल्याला पुरस्कृत झालेल्या आहेत। आदरणीय उदयजी खांबे साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा आपण यथोचित सन्मान करूया। मी महेंद्रजी माने आपल्याला नम्रतेची विनंती करतोय, आदरणीय उदयजी खांबे साहेबांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे। ज्या ठिकाणी मायेची शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन आपण आदरणीय उदय गणपत खांबे यांचा यथोचित सन्मान करूया। महेंद्रजी माने आपल्याला विनंती करतोय। अतिशय आकर्षक अशा या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ खरं तर त्यांनी ही ट्रॉफीज पुरस्कृत केलेली आहेत। आज या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य व्यासपीठावरती ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण त्यांचा यथोचित सन्मान यथोचित गौरव करतोय। धन्यवाद सर, तुमचं हे जे सहकार्य हे असंच आमच्या मंडळाबरोबर राहील यात मात्र शंकाच नाहीये। आपलं पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद। दुसऱ्या सत्रामध्ये मित्रांनो मी सागर पुनश्च एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। ज्या ठिकाणी आपण पाहिलं होतं पहिल्या हाफचा खेळ संपलेला होता, त्यावेळेला आघाडी होती ती अर्थातच जालगाव संघाकडे, आणि त्याच्यात दुसऱ्या सत्राचा जर आपण खेळ पाहिला तर सद्यस्थितीमध्ये 13 पॉइंट वरती केळशी तर 16 पॉइंट वरती जालगावचा संघ आहे। जालगाव संघाचा राजा चढाई मार्ग वरती आहे। राजा राजा होता है, प्रजा प्रजा होती है, यथा राजा तथा प्रजा। ह्या वेळेला संभवता काय घडतंय मैदानामध्ये, बाल बाल बचे थे वहां पर कैलास, अगर हल्का सा भी स्पर्श होता तो कहीं ना कहीं सिंगल पॉइंट का हिसाब। काळकाई कुंभे संघ, चला आपण वजन काट्याकडे या। काळकाई कुंभे याच्यानंतर लगेचच आपल्याला मैदानामध्ये खेळण्यासाठी यायचं आहे। दुसरा पुकार आहे श्री चंडिका दाभोळ काळकाई कुंभे, दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने हा सेकंड कॉल असेल। काळकाई कुंभे, चला वेळ फार जाणार नाही याची दक्षता घ्या, कारण चालू सामना संपताच बरोबर 2 मिनिटाच्या आत आपल्याला मैदानामध्ये दाखल व्हायचं, अन्यथा सामन्याची वेळ कमी केली जाईल। यावेळेला तुम्ही पाहताय पुनश्च एकदा जालगाव संघाचा चढाईपटू आहे। 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये केळशी संघाचे 3 महत्वपूर्ण खेळाडू जे बॅकलाईनच्या पाठीमागे आहेत। अर्थात चांगकुली ऑफ कोर्ट आहे, त्याला लवकरात लवकर रिव्हायवल करणं फार गरजेचं आहे। एक सर्वोत्तम रेडर, सर्वोत्तम डिफेंडर्स म्हणून देखील त्याची ओळख खऱ्या अर्थाने दापोली तालुक्याला आहे। जर्सी नंबर 4 यावेळेला चढाई मार्क वरती आहे। दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर आता 4 आणि 5 खेळाडूंच्या माध्यमातून मैदानावरती खेळतात। तिसरी चढाई निर्णायक चढाई, 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण। जर्सी नंबर 7चं टच पॉइंट घेणे एवढं सोपं असणार नाहीये, क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे। शानदार डिफेन्स होता इथे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, सांघिक क्षेत्ररक्षणाचा उत्तम नमुना, आणि एका गुणाची कमाई पुन्हा एकदा दाभोळ संघाच्या खात्यामध्ये होते। 15 पॉइंट वरती, माफ करा, केळशी संघाच्या खात्यात होते। 15 पॉइंट वरती केळशी आहे, तर 16 पॉइंट वरती जालगावचा संघ। ह्याच्यानंतर चंडिका दाभोळ आणि त्याबरोबर काळकाई कुंभे अशी लढत आहे। काळकाई कुंभे, चला आपण वजन काट्याकडे चला। दाभोळ संघ, आपण देखील वजन काट्याकडे चला। श्री चंडिका दाभोळ आणि काळकाई कुंभे, चला आपण वजन काट्याकडे जायचं आहे। दोन्ही संघांना विनंती आहे। थर्ड रेड, तिसरी चढाई निर्णायक चढाई आपण सर्वजण आजमावतोय। दर्शन नंबर 5, अहो शानदार डिफेन्स होता या ठिकाणी। दादू सरांवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, अर्थात या ठिकाणी त्याच्यासाठी आधार घेतला होता रेडरचा डिफेंडर्सने, कारण कोणतेही बालन त्याच्यावरती येऊ नये हा त्यामागचा हेतू होता। दरम्यान यावेळेला जर आपण पाहिलं तर इथे मोठा धक्का बसलेला आहे, तो अर्थातच केळशी संघाला। 15 पॉइंट वरती केळशी संघ आहे, 17 पॉइंट वरती या ठिकाणी जालगावचा संघ आहे। मात्र 2 गुणांची पिछाडी केळशी संघाकडे आहे। एक सुपर रेड, एक मल्टी पॉइंट रेड, सामन्यामध्ये पुन्हा एकदा केळशी संघ कमबॅक करेल। जर्सी नंबर 4 चढाई ट्रॅक वरती आहे। एक मध्यम उंचीचा असा खेळाडू, 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये राजासारखा जो सर्वोत्तम खेळाडू आहे श्री महालक्ष्मी जालगावचा, तो ऑफ कोर्ट आहे, तो बॅकलाईनच्या पाठीमागे आहे। तो आपल्या खेळाडूंचा सातत्यानं कॉन्फिडन्स वाढवताना पाहायला भेटतो।
मी ज्या ज्या स्पर्धेमध्ये जालगावच्या संघाला पाहिले ना त्या ठिकाणी जालगाव संघाला देखील मोठ्या प्रमाणामध्ये चेअर अप करताना प्रेक्षक बघायला मिळतात. इथे नजर हटी, दुर्घटना घटी. महत्वाच्या क्षणी कैलासला रिस्क घेण्याची कोणती आवश्यकता नव्हती. सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न, विक टॅकल आणि सिंगल गुणाची कमाई त्या अर्थातच जालगाव संघाच्या खात्यामध्ये. या सिंगल पॉईंटच्या माध्यमातून 18 पॉईंट पर्यंत बसल मारले त्या अर्थातच जालगाव संघाने. लॉबीचा आधार आणि जालगाव संघाच्या खात्यात सिंगल पॉईंट. वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही लाईन क्रॉस करा, काही फरक पडत नाही, परंतु कबड्डीच्या मैदानामध्ये जोपर्यंत प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूला तुम्ही स्पर्श करत नाही तोपर्यंत लॉबीचा आधार तुम्ही घेऊ शकत नाही. राजासारखा एक सर्वोत्तम खेळाडू 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये एक शांत संयमी अशी खेळ सजवतोय. सुपर टॅकलची पोझिशन यावेळेला केसी संघासाठी आहे, परंतु त्याच्यासाठी राजासारखा जो सर्वोत्तम खेळाडू त्याला मात्र टॅकल करणं फार गरजेचं आहे. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न विठ्ठल राठे यांचा. आणि त्याचबरोबर छोट्या उंचीचा खेळाडू यावेळेला केसी संघाकडून. मात्र 2 खेळाडू शिल्लक आहेत. जर हा खेळाडू इथे जर बाद झाला तर केसी संघ ऑल आउटच्या समीप जाऊ शकेल. त्याच्यामुळे इथे आपल्या सहकारी खेळाडूला रिव्हायवल करण्याची एक मोठी जबाबदारी जर्सी नंबर 7 वर ठेवून दाखल झालेली आहे. अर्थात एक सेफ चढाई देखील तो सुरक्षित पद्धतीने माघारी परतू शकतो. दरम्यान यावेळेला लॉबीचा आधार घेत मिडलाईन क्रॉस करण्याचा प्रयत्न होता. अपयशी. अनादर सिंगल पॉइंट जालगाव संघाच्या प्रांगणामध्ये. आणि बघता बघता जो एक मात्र खेळाडू शिल्लक राहिला तो देखील सरेंडर होतोय. केसी संघ ऑल आउट होतोय. ऑल आउट का मतलब ऑल इन होता है. संपूर्ण चंबू मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर दर्शन नंबर 5 चढाई मार्क होते. 15 पॉईंट वरती केसी आहे, 23 पॉईंट वरती जालगावचा संघ आहे. एक मोठी आघाडी. बोनस गुणाची कमाई केली जाते. सहजरित्या दर्शन नंबर 5 ने बोनस पॉईंट प्राप्त केला आणि जी पिछाडी आहे ती काही अंशी भरून काढण्याचा प्रयत्न होतोय. दरम्यान यावेळेला डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. शानदार डिफेन्स होता, सुरेख डिफेन्स होता. पिछाडी भरून काढण्याचा यशस्वी प्रयत्न होता. जर्सी नंबर 5 बॅक टू बॅक सातत्याने चढाई करतोय. याच्या अगोदरच्या चढाईमध्ये बोनस पॉईंट प्राप्त केला होता. कॉन्फिडन्स जरूर या खेळाडूचा दुणावलाय आणि त्यानंतर राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण. परंतु लॉबीचा आधार घेत सक्सेसफुली मिडलाईन क्रॉस केले. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न, सोलो टॅकलचा प्रयत्न होता. चढाई पट्टूने पूर्व अनुमान लावलं, सहजरित्या मिडलाईन क्रॉस केली आणि सिंगल पॉईंट केसी संघाच्या प्रांगणात सोडला होतोय. 18 पॉईंट वरती केसी, 23 पॉईंट वरती जालगाव. म्हणजे अजून देखील जवळजवळ 5 गुणांची आघाडी ती अर्थातच जालगाव संघाकडे आहे. इथून एक सुपर रेड केसी संघासाठी आवश्यक आहे. जर एखादी मल्टी पॉइंट रेड, एखादी सुपर रेड झाली तर केसी संघाचा कॉन्फिडन्स जरूर वाढताना पाहायला भेटू शकेल. सो दरम्यान या ठिकाणी बॅक टू बॅक पुन्हा एकदा जर्सी नंबर 5 सलग 2 चढायांमध्ये पॉइंट घेण्यामध्ये हा खेळाडू यशस्वी देखील ठरलेला होता आणि वेगाने सुपर टेनच्या दिशेने वाटचाल करतो. काळकाई कुंभे संघ, चला या ठिकाणी आपण तात्काळ वजन काट्याकडे जा. काळकाई कुंभे चला आपण तात्काळ वजन काट्याकडे जा, कारण चालू सामना संपायला काहीच मिनिटं शिल्लक आहेत. स्वप्नाला नम्रतेची विनंती, आपण तात्काळ वजन काट्याकडे जा. चालू सामना संपताच 2 मिनिटात तुम्हाला मैदानात यायचं आहे. काळकाई कुंभे एक्सक्यूज चालणार नाहीये, अन्यथा सामन्याची वेळ कमी केली जाईल. सो दरम्यान मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण पाहतो ज्या ठिकाणी जर्सी नंबर 8 सारखा एक सर्वोत्तम खेळाडू आहे. केसी संघाने जर आपण पाहिलं तर आता ज्या ठिकाणी या संपूर्ण मॅच मध्ये खेळत असताना डिफेन्स असेल किंवा चढाईमध्ये आतापर्यंत सबमिशन यश प्राप्त केलंय. कैलासचा जर अपवाद सोडला तर कोणताही चढाईपटू अर्थात जर्सी नंबर 5 ने खूप चांगली कामगिरी पार जरूर पाडली आहे, परंतु तो देखील सातत्यानं जर आपण बघितलं तर अर्थातच वारंवार सतत पॉईंट घेण्यामध्ये तेवढा यशस्वी ठरलेला नाहीये. सिंगल पॉईंट 19 पॉईंट वरती केसी, 24 पॉईंट वरती जालगावचा संघ. तिसरी चढाई निर्णायक चढाई असणार आहे. राजासारखा एक सर्वोत्तम असा खेळाडू खुल्या गटातल्या स्पर्धांमध्ये देखील हा खेळाडू सर्वोत्तम कामगिरी पार पाडतो. आज 65 किलो वजनी गटातल्या स्पर्धेमध्ये देखील श्री महालक्ष्मी जालगाव संघासाठी महत्वपूर्ण असं योगदान देण्याचा खेळाडू प्रयत्न करतोय. कदाचित टच पॉइंट, बोनस पॉइंट प्राप्त केल्याचा दावा करू शकेल आणि यस ऍब्सोल्युटली बोनस पॉइंट प्राप्त केलेला होता. सहजरित्या बोनस पॉइंट प्राप्त करत माघारी परतला 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये. जर्सी नंबर 4 केसी संघाचा हर उन्हारी असा खेळाडू आहे, प्रतिभावान खेळाडू आहे. यावेळेला मधल्या प्रथम डाव्या कोपऱ्यामध्ये लॉबीचा आधार घेतोय का पाहूया नेमकं काय घडतंय.
यस मल्टी पॉइंट रेड. शानदार चढाई होती. एका चढाईमध्ये 2 गुणांची कमाई केली जाते. अद्भुत कामगिरी होती, अद्भुत कामगिरी. आणि या 2 गुणांच्या कमाई बरोबर टीमचा गुणफलक पुढे सरकतोय. 21 पॉइंट वरती केशी, 26 पॉइंट वरती जळगावचा संघ. सामना समाप्त होण्यासाठी शेवटचे 5 मिनिटं बाकी आहेत. 21 पॉइंट वरती तुम्ही पाहता अर्थातच केशीचा संघ आहे, 26 पॉइंट वरती जळगावचा संघ आहे. इथून पुढच्या 5 मिनिटांमध्ये जर जळगाव संघाला ऑल आउट केलं गेलं केशी संघाच्या माध्यमातून तर आणि तरच केशीचा संघ विजय ठरू शकेल. 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. नुकतीच मल्टी पॉइंट रेड केशी संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. त्या मल्टी पॉइंट रेडच्या जोरावरती केशी संघाचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. जर्सी नंबर 5 या खेळाडूवरती देखील सर्वस्वी मदार असणार आहे, कारण या खेळाडूने वारंवार सातत्यानं पॉईंट प्राप्त केलेले आहेत. अर्थात सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे पॉईंट घेण्यासाठी. 4 खेळाडूंचा डिफेन्स. राईट कॉर्नरला राजासारखा जो सर्वोत्तम खेळाडू आहे, त्याच्यानंतर वेगावरती स्वार होत डाव्या खोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुरेपूर 30 सेकंदाची वेळ घेतली, माघारी परतला आणि दरम्यान त्याच वेळेला टाइम आउटची मागणी केली जाते. जाऊया पुन्हा एकदा. जर आपण पाहिलं तर राजावरती फार मोठी जबाबदारी दिली आहे. सामना समाप्त होण्यासाठी शेवटची काही मिनिटं बाकी आहेत असून देखील आणि अशा परिस्थितीमध्ये केशी संघ जो बॅकफूट वरती 5 पॉईंट आहेत, तो पुन्हा एकदा फ्रंट फूट वरती येण्यासाठी कोणत्या रणनीतीचा वापर करतो हे पाहणं फार गरजेचं असणार आहे. राजा यावेळेला वेळ काढून स्फोरण राबवण्याचा प्रयत्न करतोय. तिसऱ्या चढाईवरती संभवतः आक्रमण जळगाव संघाच्या माध्यमातून केलं जाऊ शकलं इथून पुढच्या मिनिटांमध्ये, परंतु त्याच वेळेला बोनस पॉईंट देखील प्राप्त केला राजाने. राजाची ही तर खासियत आहे, तो सहजरित्या बोनस पॉईंट प्राप्त करतो, आपल्या टीमचा गुणफलक पुढे सरकवतो. येणाऱ्या पुढच्या 3 ते 3.5 मिनिटांमध्ये जळगाव संघाला जर ऑल आउट केलं गेलं केशी संघाकडून तर आणि कमबॅक. शानदार डिफेन्स होता, अद्भुत डिफेन्स जळगाव संघाकडून. कैलास शिगवण जो सर्वोत्तम चढाईपटू होता, आज पंचांवरती वारंवार आक्रमण केलं जात आहे. सामना समाप्त होण्यासाठी शेवटचे 3 मिनिटं बाकी आहेत. सातत्याने या ठिकाणी दादू सरांवरती आक्रमण केलं जात आहे. जळगाव संघ आणि दादू सर एक पुराण वैमनस्य कदाचित आहे की काय ह्याचा देखील आता अभ्यास करावा लागेल. दादू सर कदाचित ज्यावेळेला तुम्ही खेळत असाल त्यावेळेला जळगाव संघाबरोबर जर एखादं वैर असेल तर त्याचा अर्थातच या ठिकाणी कुठेतरी बदला घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो, कारण हे दुसऱ्यांदा आक्रमण झालेलं आहे. दरम्यान इथे नेमका काय घडतंय ते बघूया. संभवतः मिड लाईन जर क्रॉस झाली असती तर इथे जळगाव संघाला मोठा धक्का बसू शकला असता. 2 पॉईंट गड आला पण सिंह गेला. 22 पॉईंट वरती केशी, 29 पॉईंट वरती जळगाव. 7 गुणांच्या असून देखील मोठी आघाडी आहे. केशी संघ इथून पुढच्या उर्वरित मिनिटांमध्ये कमबॅक करतोय का हे बघणं गरजेचं आहे. जॅन कोहली ज्यावेळेला मैदानावरती तो दाखल झाला त्यावेळेला प्रेक्षकांमध्ये एक अभूतपूर्व असा उत्साह होता की कदाचित जॅन कोहलीचा सर्वोत्तम खेळ पाहायला भेटेल. शेवटची 2 मिनिटं अजून देखील बाकी आहेत, परंतु जॅन कोहलीला म्हणावं तेवढं यश मिळालेलं नाहीये. निराश जरूर केले त्याने प्रेक्षकांना देखील. आणि शेवटचे काही मिनिटं बाकी आहेत. कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. जॅन कोहलीसाठी सर्वात महत्वाची चढाई असणार आहे. अतिशय हार उमणारे असा खेळाडू आहे. फुटवर्कचा सुरेख वापर जॅन कोहलीच्या माध्यमातून राजाच्या दिशेने फलवार आक्रमण, परंतु यावेळेला लाभीचा आधार घेत ऑफिशियल टाइम घेतला जातोय पंचांच्या माध्यमातून. नेमकं काय घडलंय ते पाहूया. अर्थात एका गुणाची कमाई केशी संघाच्या खात्यात होईल का याच्यावरती विचार विमर्श होऊ शकतो. पंचांचा इशारा. जळगाव संघाच्या ज्या खेळाडूंनी सांगितलं ना तू लॉबी मध्ये गेलास तो बोलून घेणार. अर्थात यावेळेला आपण पाहतो एक मोठी आघाडी आहे इथे. जळगावचा संघ अर्थात या ठिकाणी जर फार मोठी उलटफेर झाली तर सामना सहज जिंकू शकेल, परंतु अजून देखील त्याचा विश्वास नाहीये की माझ्या संघातल्या खेळाडूने असं का सांगितलं की मी लॉबी मध्ये गेलो होतो. परंतु इथे मात्र नेमकं काय घडतं, सिंगल पॉइंट बेस्ट आहे. शेवटचा 1 मिनिट असून देखील बाकी आहे. कैलास शिगवण चढाई ट्रॅक वरती कैलासने एक जरूर सुपर हिट केली होती, परंतु त्यानंतर त्याला मात्र सूर सापडलेला नव्हता. अर्थात त्यावेळेला जॅन कोहलीचा अपयश. जर्सी नंबर 5 ज्यांनी वारंवार जरूर प्रयत्न केले परंतु सातत्यपूर्ण चढाया त्याच्याकडून हे चित्र मी 14 फेब्रुवारीला अनेक वेळेला पाहायचो. 14 फेब्रुवारीला बऱ्याच वेळेला असं चित्र
परंतु इथे मात्र काय घडतंय ते बघूया. दादू सर 14 फेब्रुवारीला एक फुल दो माली हे चित्र बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल. एक संघ दोन बाहेर आहे यावेळेला मात्र पुन्हा एकदा परस्पर करण्याचा प्रयत्न होतोय का. अर्थात इथे जर आपण पाहिलं तर चालगावच्या संघाने एक मोठी आघाडी घेतलेल्या 32 पॉइंट वरती हा संघ पोहोचतो, तर केएससी संघ मात्र 27 पॉइंट वरती आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर संभवतः इथून एखादी चढाई अजून देखील जालगाव संघाला मिळणार का, हे बजर झाल्यानंतर जालगावचा संघ विजयी ठरणार. अर्थात अटीतटीची अशी लढत आपण सर्वांनी पाहिलेली आहे. केएससी संघ आणि त्याबरोबर जालगावचा संघ दोन्ही विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आणि याच ऍब्सोल्युटली बजर होतोय. श्री महालक्ष्मी जालगाव संघ अंतिमतः हा सामना जिंकतोय. विजयी टीमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.